बसून होते, पाखरं काहीतरी कुजबूज करत होते, तेव्हा ब्राह्मण म्हणाले, बरं का दीपक, ब्राह्मण म्हणाले, अरे नुसत्या झोपा काढताले का? पाखरं भजन करतात ना, माणसारखे माणसं झोपा काढतात. त्या दोघांनी विचारलं ब्राह्मणाला, काय म्हणतात ते पाखरं? ते काय मला ऐकू येते. अरुण म्हणतात काय? राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. भाजीपाल्यावाला म्हणला, तसं नाही म्हणत ते पाखरं. आलू भेंडी अद्रक याचा हात गाडा रेल्वे स्टेशनवर. आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक. पहिलवान उठला, तसं नाही म्हणत रे ते. मग दंड बैठका कसरत काय म्हणतं हे तिघालाही माहिती नाही. आपलं आपलं डोकं. मी का सांगतो? नमस्कार अगस्तीजीनी केला ना, सतीनं अर्थ लावला. बाबा केवढा घाबरला. महादेवजीला वाटलं केवढी नम्रता. म्हणून लक्षपूर्वक कथा श्रवण केली नाही सतीनं, कथा श्रवण केली शंकरानं. कथा श्रवणानंतर शिव आणि सती दोघही निघाले. त्रेतायुगातली घटना. एक बार त्रेतायुग माही. सीता चोरीला गेलेली, शोधार्थ राम लक्ष्मण फिरतात. दंडकारण्यातली घटना. इकडनं जातायत शिव सती. शंकरजीला वाटलं काय योग आहे, ज्याची कथा आपण अगस्ती महाराजांच्याकडे श्रवण केली तो इष्टदेव दर्शन द्यायला पुढे आला. आपण जर पाया पडावं तर ही माझी पत्नी विद्वान बापाची मुलगी आहे, कारण सतीच्या बापाचं नाव दक्ष, दक्ष का मतलब चतुर्थाने विद्वान बाप की बेटे. इथंही डोकं चालवल की झालं ते कोण्या गावचं बायकोसाठी रडतं, आमचा मिस्टर देव बाप्पा समजून पाया पडतो. म्हणून नमस्कार सुद्धा करता आला नाही. बापू इथे मोठे मोठे महादेव घाबरतात. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो भिगी बिल्ली बन जाता. बाहर बाजूला साहेब आले, साहेब आले. साहेब घरी आले की म्याव. काय कर हे तुमचं चांगलं असेल बाबा, महादेवाचं चाललंय हे. म्हणून महादेवाला नमस्कार करता. आणि खूप लांब गेल्यावर तुका बापू अष्टसात्विक भाव आवरले नाही. नेत्राला धारा लागल्या, अंग रोमांचित, कंठ दाटून आला. त्या दिशेनं पाहिलं, हात जोडले महादेवाने आणि मुखातून शब्द निघाले, सच्चिदानंद परमात्मा की जय हो, जय हो, जय हो, जय सच्चिदानंद जग पावन. असं काही चले मनोज नसावन, चले जात शिव सती समेता, पुणे पुणे पुलकत कृपा निकेता. सच्चिदानंद शब्द ऐकला आणि एकदम सतीनं विचारलं, महादेव बड़ा देव सब देवन के बाबा, वो खोई हुई चीज ढूंढ रहा, उसको आप 3-3 बार सच्चिदानंद घन, सच्चिदानंद घन, सच्चिदानंद घन कहते हो, वो कौन है? जासु कथा
कुंभदर्शी गाई भगत जासुमय मुनी सुनाई सोई मम इष्टदेव रघुवीरा. आपण ज्यांची कथा अगस्ती मुनीकडे श्रवण केली ना, ते माझं इष्टदैवत राम. राम हाँ मुझे सच नहीं लगता. क्यों? अजी अगस्ती जी तो बताते थे प्रवचन में कि राम ब्रह्म है. हाँ अगर ब्रह्म है तो ब्रह्म को वियोग कैसा? अरे वियोगी ब्रह्म कैसे? जोशी बाबा सतीचा प्रश्न महादेवाला. जर ते ब्रह्म आहे तर त्याला कळू नये का पत्नी कोणी चोरून नेली? बसलं झाडं कवटाळ. अरे जव तुम्हारे मन अति संदेह हो तव की न जाय परीक्षा लेहू. जर तुला त्याचा संशय आहे तर जात का नाही परीक्षा घ्यायला? तुम्ही तब लग बैठी अहो बट छाई. मी तोपर्यंत बसतो वटवृक्षाच्या सावलीत. आणि मग सती परीक्षा घ्यायला निघाल्या. सती मातेने विचार केला परीक्षेकरता माध्यम काय वापरावं. आणि लक्षात आलं आता सीतेसाठी रडतोय ना हा बाबा, आपण सीताच होऊन जावं. जर परमेश्वर असेल तर मला ओळखल, आणि सामान्य माणूस असेल तर पळत येऊन हात धरून म्हणल जानकी का गई थी, कितने दिन से रो रहा था. म्हणून सतीनं डोकं चालवलं जोशी बाबा, सीतेचं रूप धारण केलं. सती सीता झाली. आता महादेवजीचे श्रीरामासोबत, श्रीरामाचे महादेवासोबत 3 संबंध आहे. जग जाहीर आहे. सखा, स्वामी, सेवक. राम शंकराचे सखा, राम शंकराचे स्वामी, राम शंकराचे सेवक. शंकर रामाचे सखा, शंकर रामाचे स्वामी, शंकर रामाचे सेवक. एकमेकाचे मालक आहे, एकमेकाचे भक्त आहे, एकमेकाचे मित्र आहे. म्हणून रामचंद्र प्रभू भजन करतात ओम नमः शिवाय, आणि शंकरजी भजन करतात श्रीराम जय राम. श्रीराम जय राम जय जय. हाथ श्रीराम श्रीराम सर्वांनी म्हणायचं, लाजायचं नाही. श्रीराम श्रीराम वा वा. शाबाश. हाथ वर, हाथ वर. हा श्रीराम जय राम. परतूर नाही अयोध्या. श्रीराम हा शाबाश. हातवर थोड़ा है. श्रीराम 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 जय राम.
वा बापू साहेब पहिल्या दिवशीच मजा आली, अजून 6 दिवस आहे. ऐश पहिल्या दिवशी श्रोते मायबापाने आपल्याला जिंकलं, उलट झालंय. ऐश आता उद्या राम जन्म, एक दिवस बोरं वाटायची साहेब आपल्याला एवढ्यांना, सीझन आहे म्हणून. हा बस जमलं जमलं. ते ऍपल नाही आणायचे, ते 4च माणसात पुरते किलो. ते किलोत 50 येतात ना ते. हा ना, त्या दिवशी ते ऍपल आणले ते कुठे कोटनांद्रा आपलं सिल्लोड, त्याने आणले 1 क्विंटल. म्हटलं हे अर्ध्याच लोकांना पुरतात, ते वाटूच नका, अर्धे नाराज होतील. पुन्हा गाडी पाठवली, मग ते किलोत 25 बसते ते आणले, मग जमलं ते. ठीक आहे, एक दिवस मजा करायची आपण. हा खेळी मेळी गदारोळी आनंद. बस रामचंद्र प्रभू तुका बापू शंकराचं भजन करतात, शंकरजी रामाचं. म्हणजे शंकर भगवान सीतेला माता मानतात, रामचंद्र सतीला माता मानतात. सती सीतेच्या रूपात गेली, रामानं ओळखलं, पण धर्मसंकट आहे, म्हणावं काय. ओळखलं पण म्हणावं काय. सीते म्हणून हाक मारावी तर जगन्माता आहे, माते म्हणावं तर सीतेच्या रूपात आहे. प्रभू मातेही म्हणत नाही, सीतेही म्हणत नाही. हात जोडले आणि मुखातले शब्द निघाले रामचंद्राच्या. अच्छा तो मेरे पिता शंकर जी का है. मातेही म्हटलं नाही, सीतेही म्हटलं नाही. प्रभूची हुशारी पा. मेरे पिता शंकर जी का है. सतीचं आईस्क्रीम झालं. सतीच्या लक्षात आलं, बाबानं ओळखलं मला, फक्त मम्मीच म्हणायचं शिल्लक ठेवलं, बाकी डॅडीचं नाव. घाबरून गेली सती. खाली बसली जोशी बाबा. डोळे मिटले उघडले, राम लक्ष्मण सीता तिघे दिसले. पुन्हा डोळे मिटले उघडले तर राम सीता सिंहासनावर 33 करोड देवता सेवा करतात. पुन्हा डोळे मिटले उघडले तर राम झाडं कवटाळतात, लक्ष्मण समजूत घालतात. पुन्हा डोळे मिटले उघडले, आता राम नाही, लक्ष्मण नाही, सीता नाही. भयभीत झालेली सती महादेवजीकडे यायला निघाली. अंतर्यामी महादेवाला सगळे कळलं ही माझी आई होऊन गेली. आता महादेवराव धर्मसंकटात आहे, कारण ते सीतेला माता मानतात. सीतेच्या रूपात गेली, आई होऊन गेली माझी, पण खोटं बोलणार आहे. आल्या आल्या महादेवाने विचारलं, कशी काय घेतली परीक्षा. कशून परीक्षा लिहिणे गुसाई. इथून सुरुवात केली. परीक्षा वगैरे काही घेतली नाही. मग कशाला गेलती तुम्ही. इथून नमस्कार केला. हा मी जवळ जाऊन पाया पडली. धडधडीत खोटं. महादेवजीच्या लक्षात आलं, हिला दर्शन करून शांती प्राप्त झाली नाही. रामाच्या दर्शनानं शांती मिळते, सतीला संताप. असं का. दर्शनासाठी जाळ संशयाचं आहे. लक्षात घ्या. ते तेलाचे व्यापारी होते, अख्ख्या जिल्ह्याला तेल पुरवत होते विठ्ठलराव. एकटा व्यापारी जिल्ह्याला तेल पुरवायचा. व्यापार कशा तरीमुळे तोटा आला, व्यापार बसला. 1 वर्ष झालं. मोठ्या मोठ्या टाक्या लोखंडाच्या 10-10 टन तेल मावली एवढी टाकी, पण रिकाम्या कोरड्या पडल्या वर्षभरापासून. कारण दैव झाली उदासू, पालटे श्रीमंतीचा विलासू. लक्षात घ्या. एकदा जायला लागलं ना, किती आवरण्याचा प्रयत्न करा, जातही निघून. यायला लागलं, थांबवायचा प्रयत्न करा. तकदीर लिखी लचिमी ना हटे हटाने से,
निर्धन कभी धनी ना होय, रात दिन कमाणे से. माऊलीच्या भाषेत दैव झाली या उदासू, पालटे श्रीमंतीचा विलासू. चिंता दूर झाला, प्रतिष्ठा गेली, केवढा व्यापार होता. गंगेच्या काठाला फिरता फिरता एका साधूची झोपडी दिसली. भगव्या वेशाचा साधू झोपड्याच्या बाहेर बसला होता. व्यापारी नतमस्तक झाला. एक नंबरचा प्रसिद्ध व्यापारी होतो महाराज. कारण एक लक्षात घ्या, रडायचं असेल तर दोघाजवळ रडत जा. एक तर संताजवळ, नाही तर देवाजवळ. प्रपंचातली अडचण असो की काय, प्रापंचिकाजवळ रडू नका. ते तात्पुरतं म्हणतंय, वाईट झालं वाईट झालं वाईट झालं, पण तुम्ही गेल्यावर थोड्या वेळात दुसरीकडे चर्चा. आल तर काल ढसा रडलं पठ्याजवळ, अशी विनामूल्य जाहिरात करतात तालुक्यात. म्हणून सीना निकाल करके चलो संसारियों के सामने. रोना है तो संतों के पास जाकर रो लेना, नहीं तो भगवान के पास. आंसू पोंछने वाले दुनिया में दो है. रडायचं असेल तर आळंदीला जाऊन माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवून रडा, नाही तर पंढरपूरला जाऊन विठ्ठलनाथजीच्या पायावर डोकं ठेवून रडा. अश्रू पुसणारे जगात दोघ आहे. व्यापारी रडला त्या झोपड्याच्या पुढे बसलेल्या साधू. का रडता बाबा? मोठा व्यापार होता महाराज, प्रतिष्ठा गेली, वर्ष झालं, टाक्या रिकाम्या झाल्या. खूप रडल्यामुळे साधूला दया आली. संत हृदय नवनीत समाना. रडू नको, मी सांगतो ते कर. सांगा महाराज. झोपड्यात गेला साधू, बरं का बापू. एका फाटक्या चिंध्यात गुंडाळलेला एवढासा दगड होता, 2 काड्या एवढा लांब. तो दगड सोडून त्याच्या हातात दिला. जा घेऊन. परिसय हा मी दिला नाही कोणाला आजपर्यंत, पण तू रडतोय ना, लोखंडाच्या टाक्या आहेत ना, टाक्या कोरड्या पडल्या महाराज, असू दे. त्या लोखंडाच्या टाकीला लाव. जगातला 1 नंबरचा धनवान होशील. जा. व्यापारी खुश झाला. तो परीस घेऊन आला. त्याला एवढी घाई झाली घेतली साहेब, 25 फूट उंचीची टाकी होती, खालूनच फेकला परीस. टाकीत परीस पडला, पण टाकी लोखंडाची झाली, ती सोन्याची झाली नाही. जोशी बाबा साधूकडे आला. महाराज, तुमच्या सारख्या साधू संतांवर विश्वास होता आमचा, तुम्ही फसवत नाही म्हणून. आमचे व्यापारी, आमचे सहकारी, आमचे सगळे प्रापंचिक लोक फसवतात, तुम्ही फसवलं. ते तर परिसय म्हणे तुम्ही. मी टाकला लोखंडाच्या टाकी, सोनं झालं नाही. अरे मी फसवलं नाही बाबा, परिसच आहे. सोनं झालं नाही ना. ज्या अर्थी सोनं झालं नाही, त्या अर्थी माझा परीस लोखंडाला लागला नाही. अहो मी स्वतः टाकला. चल मला दाखव. कोणती टाकी? ही 25 फूट उंचीची. वर गेला का तू? नाही, खालूनच फेकला बाबा. लाव शिडी. शिडी लावली. साधू पहिला वर गेला. ए व्यापारी, वर या वर या वर या. वर नेला व्यापार. बघ, कारण वर्षभरापासून टाकी बंद होती, त्याच्यात जाळं झालं होतं, आणि साधून दिलेला परीस जाळात अडकला होता, लोखंडाला लागला नव्हता. याच्यात परिसाचा दोष नाही भाऊ. जाळात अडकल्यामुळे लोखंडाचं सोनं झालं नाही. तसं सतीला संशय आहे, संशयाचं जाळ आहे. परीक्षा घ्यायला गेली म्हणून रामाच्या दर्शनानं शांती प्राप्त झाली पाहिजे होती, पण संताप झाला. जाळ संशयाचं. आणि संतापानं कच्छ परीक्षा आली. इथून सुरुवात केली. आता महादेवजीला सगळे कळालं होतं. महादेवजी आणि सती कैलासाकडे निघाले. महादेवाने मनोमन प्रतिज्ञा केली, या देहात सती आहे तोपर्यंत हिच्या सोबत मी पत्नीत्वाचा संबंध ठेवणार नाही, अशी प्रतिज्ञा मनोमन केली. तर आकाशवाणी झाली, धन्य हो शिवजी, आप जैसी प्रतिज्ञा करने वाला दुनिया में दूसरा कोई नहीं है.
ही आकाशवाणी ऐकली, सतीने विचारलं अशी कोणती प्रतिज्ञा केली तर आकाशवाणी झाली. महादेवाला वाटलं तर सांगावं तुझा त्याग केला पत्नीत्वाचा तैला दुःख विविध इतिहासातल्या गोष्टी सांगत 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 कैलासावरती आले. नेहमी डाव्या भागाला बसायचं सतीचं आसन स्वतः महादेवाने उचललं, समोर मांडलं, सांगितलं देवी सामने बैठो, कृतीतून त्याग. सतीच्या लक्षात आलं डाव्या भागाला बसण्याचा माझा अधिकार संपला म्हणजे पत्नीत्वाचा त्याग केला. महादेवाला समाधी लागली. त्या समाधी काळामध्ये एक घटना घडली. दक्ष राजाला प्रजापती पद प्राप्त झालं. आणि पद आणि मद हे शब्द जवळजवळचे आहे. प चा म करायला खर्च येत नाही. प च्या डाव्या कोपऱ्याला शून्य लावा की त्याचा म होतो. त्या शून्याला अहंकार म्हणतात. पद वाईट नसतात, पदाचा अहंकार वाईट असतो. आणि व्यक्ती पदाचा अहंकार धारण करतो तेव्हा त्याचं रूपांतर मदात होत असतं. नाही को अस जन्मा जगमाही प्रभुता पायी जाई मद नाही. दक्ष राजे प्रजापती झाले. ब्रह्मसभेमध्ये सगळे देवता बसलेले आहे, ब्रह्म विष्णू महेश. आणि त्या ब्रह्मसभेत प्रजापती आले. प्रजापती आल्यानंतर सभेतल्या सर्वांनी उठून उभं राहायचा नियम आहे की सर्वांनी उभं राहायचं. ब्रह्मदेव सुद्धा, विष्णू सुद्धा, शंकरजी. ते प्रजापती दक्ष राजे आले. सगळे उठले, तिघ बसले. मानाला आपापलेलं असताना नुका बापू किती उठले इकडे पाहत नाही कोण बसलं. लक्ष दक्ष राजाचं गेलं तर तिघ बसलेले दिसले. ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकरजी. पहिलं लक्ष ब्रह्मदेवाकडे गेलं. वाईट वाटलं नाही का? बाप आहे माझा. ब्रह्मदेव बाप आहे, नाही मुलाचा सन्मान करेल बाप. दक्षाचा बाप आहे ब्रह्मदेव म्हणून वाईट वाटलं नाही. शेजारी लक्ष गेलं मंत्री विष्णू दिसले. आता बापाचा बाप आहे. विष्णूच्या नाभीतून कमळ, कमळातून ब्रह्मदेव. माझा आजोबा लागतो. नाही आजोबा उठणार ऑफिस मध्ये सन्मान करायला. त्याच्या शेजारी लक्ष गेलं तर शंकरराव. दैवताच्या दृष्टीने पाहिलं नाही दक्षाने, नात्याच्या संबंधाने. जावई आहे माझा, मुलगी दिली याला पठ्ठ्यानं. सासऱ्याचा अपमान, याला उभं राहायला काय त्रास होता. जे बोलायला सुरुवात केली मरकट लोचन पासून. मरकट लोचन म्हणजे माकडाच्या डोळ्याच्या. जावयाला बोलतो सोळंके सासरा जा. माकडाच्या डोळ्याच्या धिकारड्या. मुलगी देऊन पश्चाताप झाला. बैलावर बसून फिरतो. मेल्या माणसाचे मुंडके गळ्यात घालतो. अंगावर कपडे नाही, मशानात राहतो. अशा वेळेला काहींना आनंदाच्या उकळ्या फुटतात. भृगुन तर मिशीवर पिळीला. बोलत नव्हतं शंकररावाला कोणी. कुशा नावाच्या देवाने दात हसायला सुरुवात केली. काही डोळ्याचे इशारे केले पण शंकरांनी खाली मान घातली. सासऱ्याला एका शब्दानं प्रतिउत्तर केलं नाही. यात नवल नाही. घरी आल्यावर सतीला सांगितलं नाही. हे विशेष आहे ना. तुका बापू हे प्रकरण जर 2023 मध्ये घडलं असतं, ऑफिस मध्ये येऊन जर सासरा बाकीच्या साहेब लोकांच्या समोर जावायला बोलला असता माकडाच्या डोळ्याच्या, काय झालं असतं? ऑफिस सुटल्यावर सासऱ्याचा राग. पुढचं कळलं तुम्हाला. आल्याला बायकोवर निघाला असता सुटकेला भर. पुढे जायचं सुटकेला भर म्हणतो तुला. जायचं त्या बापाकडे निघून. काय झालं? वाट झाला बोलला बाप येऊन. पण महादेवरावने हे सतीजवळ सांगितलं नाही. असे काही दिवस गेले. दक्ष राजाने यज्ञाचं आयोजन केलं जसं जेतलियाजीने केलं. हा यज्ञच आहे आपला नाम यज्ञ, ज्ञान यज्ञ. जोशी बाबा आयोजन केलं. सर्वांना निमंत्रण दिली दक्ष राजाने. फक्त दोघाला नाही, जावयाला लेकीला, शंकररावला सतीला. बाकी सगळे आणि देवता जेवण करून जातात. तर दक्ष राजा जेवण झाले आता स्वर्गाला. एक काम करा, कैलास मार्गे विमान न्या. कैलास मार्गे का ही पूर्वीपासूनची पद्धत आहे आमदार साहेब. गावगाड्यात अजूनही चालतंय ते. पंजाबरावला माहिती असते शेजारच्या विठ्ठलरावला शंकररावचं निमंत्रण नाही हे पक्क माहिती असते. तरी पंजाबराव जेवायला जाताना मुकाट्यानं जात नाही. विठ्ठलरावला आवाज देतो, चला विठ्ठलराव. कुठं?
गुलाबजाम आहे शंकररावकडे, तू गेला खाऊन 3 पिढ्या थोपाड नाही पाहते, जखमेवर मीठ चोळतो का, कुलूप लावताना घरादार असेल, बरं तो प्रकार जमलं. हे रामायण चांगलं पाडायचं तुम्हाला. आता काय कैलास मार्गे विमानण्या, आणि जेव्हा कैलास मार्गे विमान सतीचं लक्ष गेलं, कुठनं येताय तुम्ही, तुमच्याच बापाकडून. काय दिलं, बापरे फार मोठा यज्ञ, पहिल्या दिवशी मंडप भरला. हा ना साहेब, पहिल्या दिवशी फार मोठा यज्ञ, सगळे आले, तुम्हीच नाही आणि शंकरराव नाही. झालं यांचं काम केले. सती आत आली. आता हे पहा, महिलांपासून काही गोष्टी शिकत जा. कोणत्या, परस्परे कार्यक्रम कसा ढकलावा. बरं का तुका बापू, हे मावल्यापासून शिकावं. कोण तास घेते यांचा शाळेत कोणास माहित. हे पुरुषाला नाही जमत, त्यांना बरोबर बरोबर ढकलणार. सती आत आली, महादेवाला म्हणाली, का काय तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ आहे म्हणतात, तुमच्या सासऱ्याकडे खरं सांगायची आजी, हिच्या बापाकडे नाही का, काही खर्च येतो का, सरळ बोलायचं. माझ्या पप्पाकडे नाही म्हटलं, ढकलायचं काय. अहो तुमच्या माझ्या पप्पाकडे नाही, तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ आहे म्हणतात. हे लोक तिकडनं जेवण करून येतात. असं मग तुला काय वाटतं, तुझा बाप कार्य बापामुळे निमंत्रण द्यायचं विसरला असं वाटतं का तुला. अरे हे तू पुरस्कार निमंत्रण आहे तुला मला का, आज सांगतो, तुझ्या बापाचा अपमान करायचा हेतू नव्हता माझा. अरे ध्यानस्थ बसलो तो ब्रह्मसभेत, तुझा बापाला उठलो नाही तर वाट सापडला, माकडाच्या डोळ्याच्या बेकारड्या मुलगी देऊन पश्चाताप झाला, मशानात राहतो, मेल्या माणसाचे मुलगे घालतो, बऱ्याच बिगर कपड्याचा फिरतो वगैरे, म्हणून निमंत्रण नाही. आणि बघ, निमंत्रणाशिवाय जाऊ नये, निमंत्रण असलं तरी जाऊ नये, निमंत्रणाची वाट पाहू नये. तुका बापू, निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला. काय काय माणसं धाडस करतात जोशीजी. करे दुपार जेवण काय, मंगल कार्यालय, सगळे परतूर मधले कार्यालय याचेच, निमंत्रण नाही. नसू दे रे, विचारलं तर मुलीकडचे. अरे पण मुलीकडचे विचारलं तर मुलाकडचे. दुपारी मुलीकडचं, संध्याकाळी मुलाकडचं, दुपारी मुलीकडचं, संध्याकाळी मुलाकडचं. 2 शब्दावर तुळशीच्या लग्नापासून मृगाचा पाऊस पडेपर्यंत जेवतं 7 महिने. मुलीकडचं मुलाकडचं, मुलीकडचं मुलाकडचं, मुलीकडचं मुलाकडचं. एक दिवस मंगल कार्यालयात पंगत होती, मस्त जेवायला अनोळखी चेहरा म्हणून पंक्तीचा मालक येऊन उभे पुढे. कुठले आपण, मंगल कार्यालयात पंगत होती. आपण कुठले, खाली मान घाले, खाली मान घाले. कुठले तुम्ही, मी मुलीकडचा. काय नाही, गडबड झाली, मुलाकडचा. उठ, का म्हणतोस का, माझ्या बापाच्या श्राद्धाचं जेवण आहे आणि मुलीकडचं मुलाकडचं. उठ. अरे म्हणून लेका निमंत्रणाची जाऊ नये लग्नाला, निमंत्रणाची वाट पाहू नये. कथा कीर्तनाला का 7 दिवस कथा होती परतूरला, तुम्ही दिसले नाही एकही दिवस. आम्ही कसे आहो का, आम्हाला कुठे जेतलिया साहेबांनी निमंत्रण दिलं, त्यांच्या नातवाचं बारसं होतं का निमंत्रण द्यायला. अरे कोरोना झालता तेव्हा डॉक्टर तुझ्याकडे येत होता का, तू पळत होता जालन्याला. खरं सांग, व्याधे पिरला दावे वैद्याची या घरा, तसं आपुल्या परिहारा लागून या, तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे. महादेवजी म्हणाले, सती 4 ठिकाणं अशी आहे निमंत्रणाशिवाय जाता येतं. 4 कोणती, मित्राच्या घरी मित्राला, गुरुच्या घरी शिष्याला, भगवत कार्यात भक्ताला, माय बापाच्या घरी पुत्राला. सती तर उभीच झाली. तेच म्हणते ना मी, माझ्या पप्पाकडे ना, मग निमंत्रणाची गरजच काय. मग 3:35 बरं का जोशी बाबा, लक्षात आलं. 1.5 तास राहिला, काही काळजी करू नका. मग लक्षात आलं महादेवाच्या की कायदा आपल्याकडे फिरला. 2 शिवगण दिले आणि 2 शिवगणा समवेत सती आपल्या पित्याच्या यज्ञ मंडपात जाती झाली. पिता
पिता भवन जबगई भवानी दक्ष त्रास कावड सन्माने. इकडे दक्ष राजानं सक्त ताकीद केली. लक्षात ठेवा, माझा जावाई शंकर भगवान माणी पुरुष आहे. निमंत्रणाशिवाय येणार नाही यज्ञ मंडपात, पण सती येण्याची शक्यता आहे. सती यज्ञ मंडपात आल्यावर तिच्यासोबत जो कोणी बोलेल, तिचा सन्मान करेल, त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. या दक्षाच्या भीतीनं सती सोबत कोणी बोलत नाही. दक्ष त्रास कावड सन्मानी. सतीच्या बहिणी भेटल्या मंडपात, पण जरा टिंगल करू लागल्या. श्रीमंत घरात दिलेल्या बहिणी होत्या अश्विन. एक बहीण पुढे आली, एवढ्या समाजात विचारते, सती काय दिदी चालत आली का नंदीवर आली बसून? कारण हिच्या मिस्टर इंडी काय का लाजून गेली सती. दुसरी एक बहीण आली, सती काय ताई ते तुझ्या बोवाच्या डोक्यावर पाणी पडतंय का थांबलं? अजून एक बहीण भेटली, कपडे बिपडे घालतो का मिस्टर का तसाच फिरतो? कारण दिगंबर म्हणतात ना महादेवाला. पुन्हा एक बहीण आलीच, मी तिथं सोडून सांगतो बापू, बंगला बिंगला बांधला का अजून तिथंच राहतो जिथं माणसं विनाकारण गर्दी करत नाही? महादेवराव कुठे राहतात? बस. पुन्हा एक बहीण भेटली, सती काय सध्या कोणत्या कंपनीचं पावडर लागतो बुवा? स्मशानेश्वर क्रीडा चिता भस्म वगैरे. भगिनी मेली बहुत मुस्काता, पण सादर भले मेले एक माता. हे लक्षात ठेवा, आई मात्र मोठ्या प्रेमानं भेटली. सतीची माता प्रसूती, दक्ष पत्नी प्रसूती मोठ्या प्रेमानं भेटली. आई घाबरली नाही कायद्याला, आणि त्यालाच प्रेम म्हणतात. लक्षात घ्या, जिथे भय आहे ते प्रेम नाही, प्रेमाचा नाटक आहे. हरणीचं पाडस वाघिणीच्या पंजात, बाकीच्या हरणी पडतात, पण जिचं पाडस आहे ती हरणी अजून 2-3 पावलं वाघिणीकडे. तिला माहिती आहे पाडस वाघिणीच्या पंजात आहे, पण माझं पाडस आहे. याला म्हणतात प्रेम जिथे भय नाही. तुमचे अनुभव असतील देतलेजी, कधी कधी डॉक्टर अडचणीत असतात. पाटील इकडे या. पाटील काय डॉक्टर? धर्मसंकट आहे मला, लेकरू आडवा आलेला आहे, बाळ जगेल नाहीतर बाळाची आई, वेळ कमी आहे, 2 पैकी एक सांगा. डॉक्टर माझा ऐका, बाळ गेलं तरी चालेल, मंडई जगवा साहेब. बाप हा बस हे इथलं राहू द्या प्रकरण. मग डॉक्टर आत येतात, जी माय गडबडा लोळते, लेकरू आडवा आलेला आहे. डॉक्टरची डोळे भरून येतात, माऊली काय करू, मी धर्मसंकटात आहे. डॉक्टर असलो तरी मला अंतकरण आहे, मला आई आहे, मी मायच्याच पोटी जन्म घेतलाय, पण आता इलाज नाही. बाळ जगेल नाही तर तुम्ही. जर बाळ पाहिजे असेल तर तुम्हाला प्राणास मुकावं लागतं. आणि जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून काढतो. बोला काय करू, वेळ कमी आहे. माझा ऐकाल का डॉक्टर? हा तेच विचारतो. तेव्हा ती माऊली तुळशीची माळ दाखवते डॉक्टरला, जिचं लेकरू आडवं आलं ती. तुका बाबू
हे पहा डॉक्टर, माझ्या माहेरची परंपरा, आजी वारकरीन महिन्याची वारी, 12 दिवसाचं लेकरू झालं की माळ तुळशीची आमची परंपरा. 12 दिवसाची होती म्हणे मी, मला माझ्या आजीनं माळ घातली. डॉक्टर, आजी मेली माझी, तिची आठवण आली. पण या तुळशीच्या माळची, माझ्या आजीची, माझ्या विठ्ठलाची शपथ घेऊन सांगते डॉक्टर, मी मेली तरी चालेल, फक्त माझ्या कुळाचा दिवा जगवा. डॉक्टर, याला म्हणतात प्रेम, जिला मरणाचं भय नाही. असं एकच पात्र आहे, त्याचं नाव माय. म्हणून सादर भली मिली एक माता. आई मोठ्या प्रेमानं. आता या मावल्यांना मी विचारतो, काहींचे अनुभव असेल विचारायचे. माहेरचा आनंद कुठपर्यंत असतो? माहेर गरीब का श्रीमंत, जेठलियाजी, याच्यावर आनंद नाही. माय मेली का जिवंत, याच्यावर माहेरचा आनंद आहे. दोन्ही परिवार, इकडे सासरी गरीब मोलमजुरी करत आहे, तिकडे माहेरी गरीब मोलमजुरी. आता निरोप आला, आई कॉटवर पडू नये म्हणे, 2 दिवस झाले काही खात नाही, लेकी जीव गुंतला, माझ्या ताईला भेटायचं, एक शब्द बोलायचा, मग मरायचं. 2 दिवसापासून अन्न पाणी बंद केलं. म्हातारीनं निरोप येतो, ही मजुरी करण्यासाठी निघाली. निरोप आला, काल बाजारला गेलतो, तिथं निरोप आला, तुमची म्हातारी 2 दिवस झाले म्हणे पडू नये कॉटवर, तुमच्या जीव गुंतला म्हणती म्हणे, एकदा ताई सोबत बोलायचं, मग मरायचं. हिला प्रश्न पडला, काय करावं देवा, जावं, मजुरी पडती, संध्याकाळी चूल पेटत नाही, लेकरं उपवासी, न जावं तर पिकलं पान आहे, म्हातारं गळून पडणार आहे, पुन्हा भेट नाही. तरी धाडस केलं त्या बिचारीनं, गेली कामाला. मग ते दुपारी भाकरी खातात ना बांधावर, तिच्या गरीब गरीब मैत्रिणी महिला जेवताना हिनं विषय काढला, काय करू. निरोप आला, 2 दिवस झाले म्हणे माय पडू नाही, खात नाही, काही पीत नाही, कॉटवर पडलेली आहे, म्हणती म्हणे एकदा ताई सोबत बोलायचं, मग मरायचं. जावं तर मजुरी पडती, न जावं तर मायची भेट होत नाही. त्या जेवताना गरीब मावल्या सल्ला देतात, हात धुवून लागलं दारिद्र्य आपला गरीबा माग, मजुरी संपणार आहे का या जन्मी, मरेपर्यंत मजुरी आहे, पण माय भेटेल का पुन्हा. उपवासी आहे 2 दिवस, पण जा आईची भेट घेऊन ये, तिलाही पटत. मग दुसऱ्या दिवशी त्या माऊलीनं धाडस केलं, रिकाम्या हातानं कसं जावं म्हणून 2 भाकरी बाजरीच्या भाटी बांधल्या, त्या चटणी तुटक्या गाड्याची पिशवी निघाली, काळी पिवळी पकडली, टेम्पो पकडला, मग एसटी पकडली. विठ्ठलराव दुपारी 2 वाजता एसटीच्या माहेर पासून 3 किलोमीटर स्टॉप तिथं थांबली. हे घाई घाई उतरली, डबल बेल झाली, एसटी निघून गेल्यावर लक्षात आलं, चपला बाकड्या खाली राहिल्या. 3 किलोमीटर डांबरी रोड आहे, चपला नाही. दुपारचे 2, वैशाख महिना. निघाली, पायाला फोड आले, फोड फुटले, ते रक्ताचे डाग डांबरी रोडला चिकटत होते, तरी हिचं लक्ष नाही. हिला फक्त माय दिसत होती कॉटवर पडलेली. 2:30-3 वाजता जेव्हा मायच्या झोपड्या पुढे आली, नातू खेळत असेल, त्याचं लक्ष गेलं, ते पळत गेला. ते पडलेली म्हातारी, आजी, तो 10 वर्षाचा नातू, आत्या आली, आत्या. 3 दिवस पडून होती माय, आत्या आली म्हटल्यावर ताडकन उठली, कुठून बळ आलं कोणास नाही. चष्मा व्यवस्थित, ते आधार हातात, काठीचा झोकांड्या खातच माय लटलट मानहाल अंगणात दिसेना. माझी ताई आली म्हणती, का ग आली आई, दिसत नाही बेटा, कुठं आहे, अंगणात उभी आहे मी, तिथंच थांब. एक विधी असतो तो माहेरचा,
म्हातारी माय घरात गेली, दुरडीतल्या भाकरीचे 2 तुकडे तांब्याभर पाणी घेतलं, पुन्हा लेकीच्या पुढे आली, लटलट कापत होती. एक तुकडा भाकरीचा लेकीच्या डोक्यावर उजवीकडे फेकला, एक डावीकडे फेकला. तोंडावर हात फिरवून कडा कडा बोट मोडून डबडबल्या डोळ्यानं माय म्हणले, तुझ्या जीव गुंतला होता बेटा, आता सुखानं मरते तू. सुखाची राहण लक्ष गेलं पायाकडे तर रक्ताळे पाय बेटा बिना चपलाची आली. हा आनंद माहेरचा माय आहे तोपर्यंत. एकदा माय मेली म्हणजे या मावल्यांना अनुभव येतो. भावाच्या भेटीला जावं वाटतं जोशी बाबा. मग ती भावाच्या भेटीला जाते. वेळ सायंकाळची, तिचा भाऊ बाहेर गेलेला असतो आणि वहिनी चित्रहार बघत असते आणि हे पिशवी घेऊन भावाच्या दरवाजात उभी राहते. 10 मिनिट, 15 मिनिट, 16व्या मिनिटाला बहीण भावाच्या दरवाजात एकटी रडते का? 6 महिन्यापूर्वी मरण पावलेल्या मायेची आठवण येते तिला. पांडुरंगा, 15 मिनिट झाले मी भावाच्या दरवाजात भिकारींसारखी उभी आहे. माझी पिशवी घ्यायला कोणी नाही. आता माझी माय असती, कावरी बावरी होऊन आली असती, हातातली पिशवी घेतली असती, तोंडावून हात फिरून आशीर्वाद देऊन म्हणली असती, सुखाची राय बेटा. हा आनंद तोपर्यंत. मी का सांगतो? दक्ष राजानं सक्त ताकीद केली ना, जो सतीचा सन्मान करेल, तिच्या सोबत जो बोलेल त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. पण प्रसूती म्हणजे सतीची माय कायद्याला घाबरली नाही. सादर बली मेली एक माता. मोठ्या प्रेमानं भेटली. सतीला बरं वाटलं. सती पुढे आली. शंकराला पूजेचं स्थान नाही. सती ब्रह्मवृंदावरून रागावली. अरे तुम्ही माझ्या बापाला सांगायला पाहिजे होतं, ज्या यज्ञात शिवाला स्थान पूजेचं नाही, आम्ही त्या यज्ञात सहभागी होत नाही. माझ्या बापानं अधिक दक्षिणा देऊन तुम्हाला प्रवृत्त केलं दिसतंय. हे प्रायश्चित्त तुम्हाला भोगावं लागेल. आणि जो माझा पिता शंकराला मानत नाही त्याच्यापासून झाला देहही मी ठेवणार नाही, असं काही योग अग्नी तनु जारा. सती जळून भस्म झाली. यज्ञाचा विध्वंस करण्याचा प्रयत्न शिवगण करू लागले. पूर्ण रक्षण केलं. सतीची मरतानाची इच्छा होती, जन्मोजन्मी शंकर पती मिळावे. तुलसी जी कहते वासना पुनर्जन्म का कारण होता है, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तीच सती पुढच्या जन्मी हिमालय आणि मैना यांच्या पोटी जन्माला आली. तिचं नाव पार्वती. नाव पार्वती तनुपाई. बिल्लांचा राजा शबर, त्या शबराची शबरी. जनक राजाची जानकी, तसं पर्वताची पार्वती. पार्वती ही श्रद्धा आहे. श्रद्धा वाढत चाललेली आहे. आणि एकदा श्रद्धा वाढली ना, संताला बोलवावं लागत नाही. विठ्ठलराव न बोलावता संत येतात कुठे जिथे श्रद्धा आहे. आव नहीं आदर नहीं, नहीं नैनो से नैन, तुलसी उस घर मत जाइए, कांचन बरसत नाही. ज्या घरी गेल्यावर घरमालक बाहेर येत नाही, तुमच्याकडे पाहत नाही, कुठले चौकशी करत नाही, आव नाही आदर नाही, अशाच्या दाराला चुकून जर पाय लागला तर पाप लागलं म्हणून चंद्रभागेला जाऊन आंघोळा करा. आणि मेला तरी या जन्मी पुन्हा त्याच्या दारात जाऊ नका. सोन्याचा पाऊस पडत असला तरी. जिथे श्रद्धा आहे. 2-4 मिनिट थोडा बाजूला जातो जेतली आजी. बाजूला गेलो तरी 5ला तुम्हाला मोकळे करतो. श्रद्धा. कबीर महाराज पंढरपूरच्या दर्शनाला यायचे आपल्या महाराष्ट्रात. काही वारकऱ्यांच्या ओळखी झाल्या. सहज बोलले होते, कधी येणं झालं काशीला या आपल्या घरी. हे 10-15 झेंड्यावाले वारकरी पायी काशीला. 3 दिवसाचे उपवासी आहे. नीट ऐका वारकरी, 3 दिवसाचे उपवासी आहे. खायची सोय नाही, खिशात काही नाही. लक्षात आलं, अरे काशीचे बाबा ते कबीरजी येतात ना रे. आपण मग तपास करीत 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 जेतलियाजी रात्रीचे 9 वाजले. हे नामदेवरायांनी लिहिलं तसं मी सांगतो. आणि 10-15 वारकरी महाराष्ट्रातले कबीरजीच्या अंगणात पोहोचले. रात्री 9.
कबीराच्या घरी आले संत जन, रात्र झाली जान प्रहर एक. जवळजवळ 60-70 चरणाचा हा अभंग आहे नामदेवाचा. फुरशत मिळाली तर घरी गेल्यावर वाचणे. हे कविता वाचून सांगत नाही मी, संत वचन आहे म्हणून बोलतो. 9 वाजले आणि मला आनंद येतो. मी 9वीला होतो तेव्हा सगळे 100-100चे अभंग पाठ केले ते नामदेवाचे पूर्ण चरित्रपर. एकदा सुरू केलं की आताही 100वरच थांबतो. शाळेत 9वीला होतो तेव्हा म्हणून ते लाईन लावतात माझ्या पुढे, दादा आमचं सांगा, दादा आमचं सांगा. आता कबीरजी आलेच, आता सोडत नाही घेतले आजी, पूर्णच करतो. कबीराचे घरी आले संत जन, रात्र झाली जान प्रहर एक. म्हणजे 9 वाजले. सर्वांच्या पाया पडले कबीरजी. उठोनी कबीर संतान नमन केले, बैसावया दिले तृणासन. गवताचं आसन बसायला 10-12 वारकरी बसले. कबीरजी घरात आले. एकांतात बायकोला कांतेसी म्हणत संत उपवासी, मी जातो ना पंढरपूरला महाराष्ट्रात, त्या विठ्ठलाचे भक्त आहेत हे. 3 दिवस झाले उपवासी आहे. बायको रडू लागली. यांना 3 दिवस झाले, आपल्याला 4 दिवस झाले पाणी पिऊन आहो. काय देवानं परीक्षा घ्यायची ठरवली. असं केलं तर ऐशा समयासी वाणी तो निद्रिस्त. बायको म्हणते 9 वाजले ना, आपल्या गावचा धान्याचा दुकानदार झोपतो 8:30ला. चला जाऊ तेथ चोरी लागी, आपण चोरी करू. ही मुलांना ऐकलं कमालानं पुढे आला. बाबा आईला थांबू द्या घरी, चोरीला मी येतो. मुलगा कमाल आणि कबीर रात्री 9 वाजता दुकानदार झोपला, भिंत फोडली. कमाल आत शिरला. नामदेव लिहितात कमालानं पाहिलं, सामोर देखिल्या द्रव्याची राशी, नये उपयोगासी आमोचिया. द्रव्याचे ढीकच्या ढीक पडले होते. विठ्ठलराव हात लावला नाही कमाला. अजून पुढे गेला. पुढे ते देखिले डाळ आणि पीठ, आनंदल मोठ मन त्याच. आता झाला आनंद, बस जमलं देवा. आता वारकरी जेवतील गरीबाच्या घरी. संतांच्या पुरती सामुग्री घेतली. महिनाभर पुरेल असं नाही, आज वारकरी जेवतील. संतांच्या पुरती सामुग्री घेतली, मोठ ते बांधिली वरी तेने. गाठोड बांधलं डाळ आणि पीठ. बापू 12 वारकऱ्याला पुरलं एवढं. आणि बाप अंधारात उभा आहे ना, त्या फुटलेल्या भिंतीतून दिलं गाठोड. शाबास बेटा, लाज राखली रे माझी. ये बेटा बाहेर, वारकरी उपवासी आहे. थांबा बाबा. का? आपण भिंत फोडली, दुकानदार झोपलाय, द्रव्याचे ढीकच्या ढीक पडले. या फुटक्या भिंतीचा फायदा दुसरे चोरटे घेतील, याचं लुटून नेतील बाबा. मग काय करतो बाळा? तव तो कमाल बोले कबीराला, सावध वाण्याला करून येतो, मी त्याला जाग करून येतो बाबा. कमालात आला. अरे उठ, भिंत फुटली. तसा दुकानदार घाबरून उठला आणि कमालाला चोर समजून त्याच्या मागे लागला. घरात कमाल पुढे तो मागे, कमाल पुढे तो मागे. कमाल असं करता करता भिंतीतून बाहेर पडला कमाल. तो मुंडकं आलं बापाजवळ, पाय धरले दुकानदार. डोळ्यापुढे आडवा सापडला भिंतीत. तवानी केला सेगल मला, चोर गलीला धावा धावा. चोर चोर चोर. आता मुंडकं बापाजवळ आहे, आडवा भिंतीत आहे मुलगा, पाय धरले दुकानदारानं. तेव्हा तो कमाल आपल्या बापाला म्हणतोय, बाबा. दुकानदारानं पाय धरले.
जर ताकद लावून मला ओढलं ना तर या मुंडक्यावरून चेहऱ्यावरून काशीचे लोक ओळखतील पोर कबीराचं रात्रीच्या चोऱ्या करत आणि याचा बाप साधू संतांना जेवण घालतो दिवसा. हे जर कळालं बाबा या जन्मी डोकं फोडून मेले तरी वारकरी साधू संत आपल्या घरी जेवणार नाही. मग काय करू बाळा, थोडं कठोर व्हा बाबा. मुलगा झालाच नव्हता म्हणा आणि माझं मुंडक कापा बाबा, मग यानं ओढलं तरी ओळखणार नाही. आता ताता तुम्ही कापा माझे सिर, न कापिता सिर होईल फजिती, घरासी न येती संत कोणी. मुंडक कापलं नामदेवराय लिहितात. त्या वाण्यानं ते ओढलं तर बिना मुंडक्याचं शरीर. सगळे लोक रुंड आहे ते रुंड नाही ते आहे शिर ते शरीर. करीती आश्चर्य म्हणा माझी, पाहती कौतुक नगराचे लोक. काय काय चोरीला गेलं म्हणजे 10-12 जणांना पुरवली एवढं डाळपेटी. श्रुत केली वार्ता गावच्या राजाला, म्हणे या चोराला सुळी घाला. सुळे तो रोईला भागीरथी तिरी रुंड तयारी ठेवली. थोडासा पुढे गेलो मी पण अभंग सांगतच गेलो, कविता नाही. भागीरथीच्या काठाला सूळ रोवला, त्या सुळावर ते बिना मुंडक्याचं दुसऱ्या दिवशीची घटना. पण इकडे कबीर घरी आले जोशी बाबा. बायको म्हणली तुम्ही आला, आपला कमाल. कबीर रडू लागले. आज कळलं मला का आधा भक्त कबीर है, पुरा भक्त कमाल. माझ्या कमालानं कमाल केली. तो म्हणला बाबा जन्मभर साधू संत जेवले पाहिजे, निपुत्री खवा माझं मुंडक कापा. त्याच्या सांगण्यावरून बायको म्हणली येरी म्हणे स्वामी फार बरे केले. विठ्ठलराव मग स्वयंपाक झाला. जेतल्याजी वारकरी जेवले. रात्रभर झोपा झाल्या. सकाळी वारकरी येतो कबीरजी 3 दिवस झाले उपवासी होतो, तुमच्याकडे रात्री जेवलो आम्ही. आमचा पांडुरंग तुमचं बरं करो. कुळाचा दिवा विजला यांच्यासाठी बरं करो. वारकरी बोलले बरं करो आमचा पांडुरंग, उपवासी होतो तुम्ही जेवू घातलं. थांबा मी सोडायला येतो. शिष्टाचार म्हणून नगराच्या बाहेर कबीरजी वारकऱ्याला सोडायला आले. बरं का विठ्ठलराव. आणि भागीरथीच्या काठानं ते बिना मुंडक्याचं शरीर लटकलं होतं सुळावर. हे झेंड्यावाले वारकरी गेल्या बरोबर बिना मुंडक्याच्या त्या धडानं हात जोडू जोडू नमस्कार सुरू केला. हे सगळे थांबले. कबीरजी बोला, आपण काशीचेच ना? हो. काय चमत्कार आहे, महाराष्ट्रभर वाऱ्या करतो, जिवंत माणसं आम्हाला शालू ठोकत नाही, हे बिना मुंडक्याचं नमस्कार करत. कबीरजीने तो ओळखलं माझंच लेकरू आहे, पण तसं सांगितलं नाही. मला असं वाटतं वारकरी दादा या लेकराच्या घराण्यात साधू संतांच्या सेवेची परंपरा चालत आलेली असावी. साधू संतांचं दर्शन न घेता हे लेकरू मेलं असावं. साधू संतांच्या दर्शनात या मुलाची इच्छा राहिली असावी. तुम्हा पासी त्याचे गुंतले संचित, म्हणून दंडवत केला त्याने. असं मग आमचा विठोबा काय करतो? तव त्या संताने घेतली से आळी, उठवी वनमाळी अशी. याला जिवंत करील आमचा पांडुरंग, तर पुढे पाऊल टाकणार नाही आम्ही. काही वारकरी म्हणले अरे काही देवाला संकटात आणायच्या आधी विचार तर करीचा, जिवंत कसं होईल ते पोर? का मुंडक नाही ना त्याला? अरे हा बरोबर आहे, चुकला आता. मुंडक पाहिजे होतं बरं का मंत्रीजी, मग जिवंत झालं असतं. कबीरजीला माहिती होतं आपलंच पोर आहे. कबीरजी पुढे आले, हात जोडले. वारकरी दादा हा मुंडक असलं तर होईल का जिवंत? जरूर होईल. मग आणू का? म्हणजे
तुम्ही 3 दिवस उपवासी होते ना, आम्ही 4 दिवसापासून काही नव्हतं. तो माझा मुलगा आहे कमाल, चोरीला गेलो दुकानदाराकडे, त्याचे पाय धरले दुकानदार, मुंडक माझ्या हातात. तो म्हणला बाबा निपुत्रिक व्हा पण वारकरी जेवले पाहिजे. त्याच्या सांगण्यावरून मी लेकराचं मुंडक कापलंय, ते लपून ठेवलं. असं तरी आम्हाला शंका आली, आल्या आल्या पोरग दिसलं पुन्हा दिसलंच नाही. जाणार ते तोपर्यंत ते रुंड खाली उतरवलं. आता नामदेव राहिले येतात तोपर्यंत माय रडली नव्हती जतलिया साहेब, जोपर्यंत वारकरी घरी होते. ते निघून गेल्यावर मायनं आतून लावली कडी, पाटावर ठेवलं मुंडक. बापू, जिवंत लेकरासोबत माय बोलती तसं मुंडक्याच्या पुढे बसून हात जोडून रडू लागली. नामदेव राय लिहितात, कमाला येऊनी पोटासी केला तो उद्धार, लोक तुझ थोर म्हणतील किती तुझे गुण, आठव मी आता सत्वधारी सुता कबीराच्या, नाशिवंत देह त्याचा केला त्याग, धन्य हे वैराग्य तुझे बापा, तुझी माझी भेट होईल कैलासी, सांग शिवापासी नमस्कार. एवढ्या दारावर थाप पडली कबीरजीची. ए उघडदार, उघडला. फुकट नाही गेला आपलं अन्न, हट्टाला भेटले वारकरी. आमचा पांडुरंग उठवल म्हणे तर जाऊ पुढे. तोपर्यंत ते रुंड उतरवलं, हे मुंडकं नेलं, त्याच्यावरती ठेवलं. सगळ्या तीर्थयात्रेच्या पुण्याचा संकल्प वारकऱ्यांनी सोडला. कमाल सजीव झाला. नामदेव त्याच्या आठवीत गुण. मी का सांगतो, उंदीर मेला तरी माणेसाहेब धान्याचा दाना नाही, तरी संत तिथे गेले जिथे श्रद्धा आहे. पार्वती तर मूर्तिमंत श्रद्धा, तिथून बाजूला गेलो आपण. पार्वती श्रद्धा आहे, शंकर विश्वास आहे. जिथे श्रद्धा आहे तिथे संताला बोलवावं लागत नाही, संत तिथे येतात. एक संत आले, नारायण यावरून ओळखलं तुम्ही. नारदजी पूजा केली, पुढे पार्वती आईला बसवलं. ही माझी कन्या पार्वती, हिचं भविष्य सांगा बाबा. सब लक्षण संपन्न कुमारी होई, सद पिये पियारी सदा अचली कर अयवाता, यही तेजसु पई पितु माता होई, पूज्य सकल जग माही, यही सेवत कच दुर्लभ बना, यही कर नाम सुमिर संसारा, त्रिये चढ़े पतिरत सितारा, सुंदर सहज सुशील सयानी, नाम उमा अंबिका भवानी. नारदजी भविष्य सांगतात. पण काय बाबा, सैल सुलक्षण सुता तुम्हारी, सुनऊ जे अब अवगुण दुई चारी. 4-2 गुण मात्र वाईट. वाईट काय? हिला जो पती मिळणार आहे, सांगा ना बाबा, त्याचं काळीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, त्याला आई नाही, त्याला बाप नाही, त्याला बहीण नाही, भाऊ नाही, जोगी जटिला काम, नग्न अमंगल वेश. पार्वती ऐकूनच खुश झाली. हे तर वर्णन महादेवरावला जुळतं. म्हणजे याही जन्मी मला शंकर मिळणार. हिला तपाला जावं लागेल. दुसऱ्या दिवशी पार्वती माता तपाला निघून गेल्या. खडतर तपश्चर्या केली. जेतलियाजी, आम्ही पहिल्या दिवशीच नापास झालो तुमच्या गावात. बॅश, अजून 6 दिवस जायचे आहे. बापू, आता जे आज आले ना, हे नाही गैर राजत राहत. माने साहेब तर चुकणारच नाही. पहा तुम्ही तिथंच दिसणार उद्यापासून. बॅश, मजा आहे, मजा आहे जोशी बाबा. मला वाटलं तिसऱ्यांदा काय, आता कमी जमतील लोक. पुण्य पुण्य कितने सुने सुनाए, दिल की प्यास बुझत न बुझ. सगळे सूत्र माहिती आहे. आता तुलसीची कथा बदल करतात.
सती जळून भस्म झाल्याचं जेव्हा कळालं महादेवनी जटा आपटल्या होत्या वीरभद्रानामक कणकणा ताव्याची शेणा घेऊन आला मग त्यांना भृगूच्या मिशा उपटल्या काही देवाचे दात पाडले काही डोळे काढले सकल सुरवी विवतल लीना वगैरे पण आता महादेवजी बैरागी झाले एकटेच आहे कुठं बसतात रामचिंतन डोळे मिटून ध्यान कुठे सत्संग पत्नी मेल्यावर काय अवस्था पतीची होते पांडुरंगाकडे प्रार्थना आहे बापू पती पत्नी संसार रूपी गाड्याची दोन चाक आहे राजा कास्तकाराच्या भाषेत एक चाक जर मोडलं गाड्याचं प्रतिष्ठा गेली तो एका चाकाचा गाडा वाड्याच्या पुढे उभा असतो सगळी धुळी येऊन बसते गावातली मोकाट कुत्री त्या वाड्यावर एक चाक मोडलं की प्रतिष्ठा जाते तिथून पुढे अरे पत्नी काय नुसतं पत्नी आहे का बरं घेतो 5 मिनिट सांगतो जेतल्याजी तिच्या 4 भूमिका असतात सेनेषु रंभा करणेषु दासी कार्येषु मंत्री आणि भोजेषु माता पतीला संकट काळामध्ये खंबीरपणे उभी राहून हिम्मत देते ना पत्नी ही मंत्र्याची भूमिका आहे एखाद्या वेळेला बारीक लक्ष ठेवून कारण सावकार बोलून गेला शिव्या देऊन गेला पती टेन्शन मध्ये आहे ती बारीक लक्ष ठेवते आणि पती गोठ्यात गेलेला असतो काहीतरी खिशात घातलेलं असते आणि पत्नी घाई घाई गोठ्यात जाते थांबा काय घातलं खिशात तुम्ही काही नाही शपथ आहे माझी आणि खिशात हात घातला पत्नीने तर रोगवरची बाटली काय करताय हे बघ सावकार मला बोलून गेला उद्या दुपारपर्यंत पैशाची सोय करणं थोबाड जोड्यानं पुढील म्हणाला बापानं मारलं नाही अजून मला त्याच्या जोडा खाल्ल्यापेक्षा ठरवलं मी हे पहा सगळ्या परतुरची धुडी भांडी केलेली मी मोलकरीण होईल त्या सावकारचे पैसे मी फेडील पण माझी शपथ आहे तुम्ही असं करू नका अशा वेळेला हिम्मत देत असते ही मंत्र्याची भूमिका आहे एकदा महाभारतात मी तुम्हाला 2 मिनिटात दुर्वास मुनी शिष्यासह आले जंगलात रात्री 12ला आणि महादेवाचे भक्त होते नमः पार्वती पतये हर महादेव जनाबाईचा आवाज आहे हर हर शब्द झाला पांडव जागे झाले धर्मराज म्हणतात कसं जेवण पाहिजे धर्मा केवढं संकट आहे थाळी धुतलेली आहे हो म्हणाव तयारी नाही म्हणाव तर शाप देते हे म्हणून धर्मराजाने भीमाचा हात धरला रात्री 12ला झोपड्या माग जंगलात भीमाच्या गळ्याला बिलगून धर्मराज रडतो कारण बापू संकट आलं म्हणजे वडील मोठ्या मुलाची सलाह घेतात आणि वडील मरण पावले म्हणजे मोठा भाऊ 2 नंबरच्या भावाची सलाह घेतो आज ती भूमिका भीमाच्या गळ्याला अंधारात झोपड्या माग बिलगून धर्मराजाने रडणं सुरू केलं दादा 1000 हत्तीचं बळ असलेला भीमासारखा भाऊ जिवंत तुम्ही रडताय काय करावं रे भीमा का धर्म भीमाकडे पाय सत्वहानी होत आहे जडाबाईच्या द्रौपदी आली काय रडताव तुम्ही द्रौपदी तो जेवण मागतोय बाबा हो म्हणाव तयारी नाही म्हणाव तो शाप देईल तो जा झोपा पाचही भाऊ तुम्ही बघते मी त्याचं अशी हिम्मत देणारी पत्नी ही कार्येषु मंत्री भूमिका मंत्र्याची सांगितली आणि मग द्रौपदी पुढे आली जल्ल्यास काय पाहिजे बाबा जेवण पाहिजे बेटा जा आंघोळ्या करूया सगळे तोपर्यंत पंगत वाढत असेल झालं गेले नदीवर आता काय पंगत वाढली काही ना मोबाईल गेला किसनरावला हे मराठी कळते कृष्णा धावरे लवकरी संकट पडले बाई हरी तू आमचा हरवारी आली नाही
आहे. अशा वेळेला खंबीरपणे पत्नी पतीच्या पाठीमागे उभी राहते तेव्हा मंत्री आहे, कार्यशूर मंत्री. जन्मभर तुमची सेवा करते तेव्हा दासी आहे, पण जेव घालते तेव्हा माय. लक्षात ठेवा, आवडी निवडीचे पदार्थ पतीचे तिलाच माहिती आहे. सगळे पदार्थ करणार, ते ताट वाढणार आणि पदार्थ पुन्हा भांड्यात घेऊन पतीच्या ताटापुढे बसणार, आग्रह करू करू पोटभर जेव घालणार. तेव्हा ती पत्नी नाही, आईची भूमिका आहे. हे पत्नी गेल्यावर महत्व कळतं. तुम्ही आजारी पडला ना, कंबर दुखत असेल तर आईला नाही म्हणू शकत, आई कमरेला झेंडू बाम लावून देते, लाजल, बहिणी लाजल, सुनई लाजल, मुलगी लाजल, पण अर्धांगिनी आतून कडी लावल आणि मनोभाव कधी चिंतन करतात. रामभद्र आले, शिवजी आपको विवाह करना होगा, एक बार देख लिया संसार बाबा, दोबारा नहीं देखने का. मेरी आज्ञा है तो मैं सर पे रखता हूँ, सर पे मत रखो, बह के जाएगी, गंगा बहती है तो हृदय में रखो. ठीक है, विवाह करूंगा. सप्तर्षींना परीक्षा घ्यायला पाठवलं. सप्तर्षी परीक्षा घ्यायला येतात. इथे का बसल्या पार्वती यायला म्हणाल्या, त्या म्हणाल्या शंकर पती मिळाले म्हणून. त्यापेक्षा विष्णूला पती करा. देखो सप्तर्षि, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, कितनी बार तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, लेकिन पति शंकर जी को ही करूंगी. बस खुद झाले सप्तर्षि. म्हणाले, देवी पिता बोला नाही तो हट छोड़ के घर चले जा. सप्तर्षि हिमालयाला घेऊन जातात पार्वतीला. सप्तर्षि येऊन सांगतात महादेवाला, वो तो कहती है प्रभु तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तब करूंगी मरूंगी जन्म लूंगी, लेकिन पति शंकर जी को ही करूंगी. हे ऐकता ऐकता महादेवाला समाधी लागली. त्या समाधी काळामध्ये घटना घडली. तारकासूर नावाचा दैत्य मारला. तारकासूर सर्व देवतांना त्रस्त करून सोडलं. बरं का, बघा सर्व देवता घाबरले. भगवान विष्णू म्हणाले, तारकासुराचं मरण शंकराच्या पुत्रापासून आहे. मग आता शंकरजी समाधीस्थ आहे, त्यांची समाधी बंद करावी लागणार. मग त्यांना लग्नासाठी प्रवृत्त करावं लागणार. मग महादेवरावाचं लग्न होणार, मग त्यांना मुलगा होणार, मग तो जवान होणार, मग त्याच्या हातून तारकासूर मरणार. बापरे, एवढं लांब लचक प्रकरण केव्हा घडणार? 5च्या घडणार. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही.
दुत्ता गणाव बुलाया, बाजे बजाने वाले बुलाया, कदम लोग बुलाया। बाण सुटला, महादेवजीच्या वक्षस्थळावरून तळावरून आदळला, महादेवाची समाधी भंग झाली। तिसरा नेत्र उघडला आणि तिसऱ्या नेत्राच्या द्वारा काम जाळून भस्म केला। मग कामदेवाची पत्नी रती विलाप करीत उतरल्या चेहऱ्यानं राम भगवान शिवजीच्या पुढे तुझा पती बिना शरीराचा असेल, मदन या रूपात कृष्ण पुत्र म्हणून तुझा पती तुला द्वापारात प्राप्त होईल। रती निघून गेली। आता भगवान शंकराने कामाला जाळल्यामुळे जटा विखुरल्या होत्या। महादेवाच्या पुढे सर्व देवता लाईन मध्ये लागले। अरे कतार में खड़े क्यों देवता लोग? स्वर्ग में उदासीनता छाई बाबा, किसी की शादी बनती नहीं, नाचने कूदने को मिलता नहीं, बराती बनने का मौका मिलता नहीं, असे पर्याय बोलतात। महादेवजी मनात हसत होते, म्हणजे सरळ नाही बोलत, तुम्ही लग्न करा, तुम्हाला मुलगा होईल, मग तारकासूर मरल ना आम्ही सुखी हो, असं वाटून फाटामारी बोलतात सरळ। महादेव जी म्हणाले, मुझे रामभद्र जी का आदेश है तो विवाह करूंगा। खुश झाले सगळे देवता, बरं जोशी बाबा। आता तयारी, जगाच्या पाठीवरचा पहिला आणि शेवटचा विचित्र नवरदेव म्हणजे महादेव। लगे सवारण सकल सुरपाहन विविध विमान, होई सगुण मंगल सुबद करे अप्सरागान, शिवई संमुगन करे सिंगारा, जटा मुकुट मोर सवारा, कुंडल कंकण पैरे व्याला, तन विभूति पटक हेरी चाला, ससी ललाट सुंदर सिर गंगा नयन तिनि उपवित भुजंगा, गरल कंठ उर नरसिर माला, असी उभेश धाम रूपाला कर त्रिशूल डमरू विराजा, चले बसई चढ़ी बाजे बाजा, देखी शिवई सुर त्री मुस्काई, बर लायक दुलई जगनाई, विष्णु बिरंची आदि सुरराता, चढ़ी चढ़ी बामन चले बराता, सुर समाज समभाती अनुपा, नहीं परात दुल्हा अनुरूपा, वगैरे 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 मध्ये कळलं तुम्हाला? काढून घ्यायचा। एक पळत पळत गेला जोशी बाबा। शिवगण मोठा साप आणला, महादेवराच्या गळ्यात घातला। नवरदेवाची तयारी।
एकानं मोठाचा मोठा साप आणून जटा बांधल्या करकचून, एकानं दोन छोटे साप ब्रेसलेट सारखे मनगटाला बांधून दिले, एकानं इंगळ्या जातीचे दोन विंचू आणले ते कानात उलटे टांगले कुंडला सारखे, नवरदेवाची तयारी. एकानं त्रिशूळ हातात दिला, एकानं बैल आणून उभा केला. बापू एकानं सर्वांगाला भस्म लावून दिलं. आमदार साहेब काहीनं एक प्रार्थना केली, महाराज काय नाही रागावू नका बा, आम्ही म्हणत नाही तुम्हाला परतूरला जाऊन सफारी शिवा म्हणून, फक्त विनंती आहे आमची कमरेला काहीतरी गुंडाळा. मैं वैसा ही ठीक हूं, दिगंबर दुनिया जानती है मेरा असली रूप. म्हणले मग सासूरवाडीला बुंदी नाही खावा लागत, आम्हाला लाता खाऊनच यावं लागेल. काय काय का एकदा असं झालं ना, लक्ष्मी विष्णू भगवान येणार होते महादेवाकडे. पार्वती आईला मोबाईल आला असेल वगैरे. पार्वती माता म्हणाले आपल्याकडे लक्ष्मीसह विष्णू येणार आहे, मग काय किराणा आणायचा का? किराण्याचं काय करता तुम्ही? लंगोटी तरी लावा. काय म्हणाल ती लक्ष्मी? लंगोटी कशी लावणार पार्वती? ते करगोटा नको का? ते सगळे करते, परवानगी द्या. नाही परवानगी देतो, लंगोटी लाव, पण टिकेल याची शाश्वती देत नाही. मला काय करायचं आहे? कांदा पोहे खाऊन वापस जाईपर्यंत टिकली बस झालं, त्याची शाश्वती देत नाही मी. नाही पण बरं ठीक आहे, हो नाही करता करता परवानगी मिळाली. पार्वती आईने एक साप घेतला आणि महादेवरावच्या कमरेला बांधला करगोटा, आणि एक फडकं लावलं लंगोटी. शंकरराव पार्वती उभे आहे कैलासात. आले विष्णू लक्ष्मी पण बुलेटवर. बुलेट काय पितांबर सेला गरुडावर बसून आले विष्णू भगवान. स्वागताला पार्वती महादेव. करगोट्याचं लक्ष बापू गरुडाकडे गेलं. पुढचा उद्योग कळला वाटते तुम्हाला. करगोटा सापाचा होता. करगोटा म्हणला बापरे, हे तर गरुड आहे. मालकाला रजेचा अर्ज करावा, मग ते वाचतील, मंजूर करतील. तुम्ही ठेवतं का? एकच उपाय आहे, मालकाला माहिती न करता पळून जाणे. गेला करगोटा, बापू पडली लंगोटी. चेहरा फोटो काढणार. पार्वती तुला खरं सांगितलं होतं, हे दिगंबर मेरा असली रूप आहे, नकल नाही चलेगी. इथे खूप विनंती केल्यावर लग्न असल्यामुळे शिवगणाने विनंती केली. महादेवजींनी वाघाचं कात्र गुंडाळ्याची परवानगी 4/27 ला दिली. काळजी करू नका, 4/27 जमला. बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात, महादेव बैलावर. कारण महादेवजी म्हणाले मी नवरदेव झालो पण स्वारी धर्मावर आहे. बैल हे धर्माचं रूप आहे, गाय पृथ्वीचा आहे. म्हणून बैलाला 4 पाय आहे, धर्माला 4च पाय आहे. सत्य, तप, दया, दान हे धर्माचे 4 पाय. अरे याच्यात तर अख्खं रामायण झालं. 4 पायाच्या वाटपामध्ये संपलं बापू रामायण. कैकेयीनं कसा वाटप केला? धर्मरूपी पायाचा. सत्य लावलं दशरथाकडे, तप लावलं रामाकडे, दया स्वतःकडे, दान भरताकडे. झालं रामायण. सत्य, तप, दया, दान. सच कहो प्राण जाय पर वचन न जाई. सत्य पतीकडे. 14 वर्ष राम बनवासी, तप रामाकडे. मुझ कर दया करो, दया स्वतःकडे. भरताला राज्य द्या, दान भरताला, दया कैकेयीला, तप रामाला, सत्य राजा. झाला वाटत धर्मरूपी बैलाचे 4 पाय. महादेव जाऊ द्या, बारीक बारीक सांगत बसले. हे राहते ना आपलं. मग इथं नाही तर कुठं सांगायचं? ते मग अडचण नाही ना. जिथं काहीच कळलं सांगून काय उपयोग? गोष्टी सांगू. लॉकेट घालतात तुमच्या गळ्यात साप. संपत्ती जरूर बाळगा, पण अपेक्षेपेक्षा अति बाळगली तर ती विपत्ती होऊन दंश केल्याशिवाय राहणार नाही.
आणि म्हणून बापू लग्न झाल्यावर लक्ष्मी नारायणाच्या मंदिरात गेलं तर घोटाळा होण्याची दाट शक्यता आहे. सोळंके तिकडून येताना पत्नी म्हणते पतीला, काय चमकत होतं आई साहेबाच्या गळ्यात? काय? अहो ते लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते मी, काय चमकत होतं? काय? अहो लक्ष्मीच्या गळ्यात. काय 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 करता का? लक्ष्मीच्या गळ्यात काय? ते होय, ते लॉकेट होतं, लॉकेट. मग तेच म्हणते ना मी, काही पैसे माझ्याकडे आहे, काही पप्पाकडून बोलवते, पुढच्या पगारातले अर्धे तुम्ही द्या, तसं लॉकेट मला करून द्या. हा घोटाळा लक्ष्मीनारायणाचं मंदिरातून दर्शन करून येताना होतो. पण नवरा बायकोचं किती प्रेम असू द्या तरी